वाघाने गुरे मारली. सद्गुरूंनी तिला पुष्कळ सांगून पाहिलं. अनेक तऱ्हेने समजावून देऊन घर सोडण्याचा सतत उपदेश केला. पण कुटुंबाला दुःखात सोडून घरातून निघून जायला तिचं मन तयार होईना. तेव्हा देवानेच तिला धक्का देऊन त्या मोहजाळातून बाहेर काढण्याचा एक निराळा उपाय योजला की काय नकळे. पण तिची गुरं एकामागून एक वाघाच्या भक्ष्यस्थानी पडू लागली. जंगलात चरायला गेली असताना बेसावत स्थितीत दिवसा ढवळ्या वाघ त्यांच्यावर झडप घालून त्यांचा फडशा पाडू लागला. एका वर्षात तिची 7 गुरं खलास झाली. शांताबाईचं मन तळमळे, तडफडे, पण इलाज नव्हता. मुलांप्रमाणे जोपासलेली तिची गुरं तिच्या डोळ्यात देखत जात होती. एकदा तर कहरच झाला. तिच्या सहनशक्तीची सीमा झाली. तिची सर्वात लळा लागलेली तांबू गाय जंगलात वाघाने पकडली अशी संध्याकाळी बातमी आली. तिला राहावलं नाही. ती तशीच काठी घेऊन जंगलाकडे धावत सुटली. मागाहून लोकही धावले. तिथे जाऊन पाहते तो काय, तांबू मरून पडली होती आणि वाघ तिच्यावर चढून तिचे लचके तोडत होता. तिने बेफाम होऊन त्याच्यावर हाट हाट म्हणून दगड फेकले. तिचा तो आवेश आणि लोकांचा आरडाओरडा पाहून वाघ शिकार टाकून पळून गेला. तांबूला छिन्नविछिन्न स्थितीत पाहताच शांताबाईला एकदम भडभडून आलं. स्वतःचं मूल गेल्यासारखं ती टाहो फोडून रडू लागली. लोकांना ते दृश्य पाहवत नव्हतं. तिथून घरी आली ती बऱ्याच विषण्ण विरक्त मनस्थितीतच. तिला वाटू लागलं, इतक्या मायेने सांभाळलेली गुरंही पटापट जात आहेत. आपली काय शक्ती आहे त्यांना वाचवण्याची. शेवटी जगात परमेश्वराच्या इच्छेत असेल तेच होणार. माणूस फारसा काही करू शकत नाही. फक्त माया जोडतो आणि त्याला वाटतं आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून याव्या. पण त्याच्या हातात काय आहे? त्याची शक्ती ती केवढी? त्याचा स्वतःवरच जिथे ताबा नाही तिथे जगावर तो काय चालवणार? सर्व शक्तिमान आहे परमेश्वर. तो करील तसं होणार. माणसांची सुखदुःख, गती अवगती त्यांचा तोच नियामक आहे. कुटुंब काय, माणसं काय त्याच्याच नियंत्रणात असतात. मग आपण त्यांचा वृथा अभिमान कशाला बाळगायचा? सद्गुरू म्हणतात तेच खरं आहे. माणसानं आपलं कर्तव्य करत राहावं. भलत्या मोहात सापडू नये. मीपणाचा अभिमान धरू नये. सर्व जगताचा चालक परमेश्वर तो तुझ्या कुटुंबाचं पालन नाही का करणार? तू कशाला त्याचा भलता मोह धरतेस? आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आपल्या हातून होईल तेवढं करावं. पण भलता आग्रह धरू नये. मी करणार असं म्हणू नये. होणारं होणार आहे. जाणारं जाणार आहे. तरणारं तरणार आहे. आपल्या हातात काही नाही. शेवटी तिला वाटलं सद्गुरू म्हणतात तसंच करावं. सर्व भरीभार त्या परमेश्वरावर सोपवून आपण या मोहजाळातून बाहेर पडावं. आनंद भुवनात जा. तिने सद्गुरू आल्यावर विनम्रपणे हात जोडून म्हटलं, महाराज क्षमा असावी. मला उमगलं. मी आपण म्हणता तसं करायला तयार आहे. घर सोडून कुठे जाऊ ते सांगा. सद्गुरू म्हणाले, ते समोरचं आनंदभुवन दिसतंय ना तिथे जा. रामतनूंनी विचारलं, आनंदभुवन कुठचं? सद्गुरू उत्तरले, ती तळ्याच्या पलीकडे श्री दादा सामंतांची बाग आहे ती. तिथे जाऊन तुझी हरिनामाची बाग फुलव. तुझा सर्व दैवी संसार तिथे सजणार आहे. नारायण मठ या नावाने तुझा आश्रम विख्यात होईल. शांताबाई विचारात पडली. थोडा वेळ गेल्यावर त्याच विचारमग्न स्थितीत मनाशी काहीतरी निश्चय करून ती श्रीमती सामंताईंच्याकडे आली आणि म्हणाली, ताई, मला सद्गुरू घर सोडून समोरच्या तुमच्या बागेत जाऊन राहायची सारखी आज्ञा करतायत. मलाही एकांत स्थान म्हणून ती जागा आवडते. तरी तिथे जाऊन बसू का? सामंताई म्हणाल्या, खुशाल जाऊन बैस. माझा सीताराम का तुला नको म्हणणार आहे? बागेचा इतिहास. श्री सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शांताबाई पुढे या बागेत आली आणि पुढचा सारा इतिहास तिथे घडला. पण पूर्वीपासून या बागस्थानाच्या जडणघडणीतही एक छोटासाच पण उद्बोधक असा इतिहास दडलेला आहे. पुढे श्री रामतनूंचं दैवी वैभव इथे वसणार होतं म्हणून नियतीनेच जणू पूर्वीपासून त्याची जागा आखून बांधून तयार ठेवली असावी. पूर्वी तो एक वर्कस माळ होता. तळ्याच्या बाजूला एकदम उतरती आणि खास खळग्यांनी दगडांनी भरलेली अगदी ओसाड पडकी अशी ती जमीन होती. जंगली झुडपं आणि गवत याशिवाय तिथे काहीही होत नसे. तुर्भ्याचे एक शेतकरी
श्री मारुती नारायण पाटील यांच्या मालकीची ती जागा. श्री अण्णा सामंतांचे मेहुणे श्री शांताराम धोंडू सामंत यांना बागेची फार आवड. तेव्हा मेहुण्यांची ती हौस भागवण्याकरिता अण्णांनी ती मारुती पाटलांकडून विकत घेतली. त्यातले दगड, झाडं, झुडपं, गवत काढून टाकलं. तलावाच्या बाजूने बांध बंदिस्ती केली आणि तलाव उपसताना निघालेला गाळ टाकून ती सर्व सारखी केली. नंतर तळ्याजवळ एक विहीर खणली. तिचं लाठीने पाणी काढून त्या पाण्यावर कलमं, भाजीपाला वगैरे लावला आणि तिला सुंदर बागेचं स्वरूप आणलं. तिथपासून या जागेला लोक बागच म्हणू लागले. पुढे अण्णा वारल्यावर त्यांचे मोठे पुत्र श्री सीताराम दादा तिची देखभाल करू लागले. सामंतदादांना सार्वजनिक कार्याबरोबरच जमिनीच्या उभारणीचीही मोठी हौस. ओसाड पडीक जमिनीला बांधीव रेखीव स्वरूप देण्याच्या त्यांच्या योजना नेहमी चालू असायच्या. आज जिथे मंदिराचा गाभारा उभा आहे तिथे त्यावेळी जमिनीपासून 2 फूट वर आलेला आणि 4-5 फूट लांब रुंदीचा एक मोठा खडक ठेवल्यासारखा उभा होता. एकदा एक बेलदार येऊन श्री दादांना म्हणाला, साहेब, हल्ली काही काम नाही, मला काही काम असल्यास द्या. दादांच्या मनात एकदम कल्पना आली की हा खडक याच्याकडून फोडून घ्यावा. त्यांनी त्याला लगेच तो फोडण्याचं काम दिलं. बेलदाराने तो सर्व खडक मुळापासून फोडून काढला. खडक फोडून जे दगड निघाले त्यांचा ढीग अर्धा ब्रास झाला. तो बाजूला रचून ठेवून दिला होता. 1932 सालची ही गोष्ट.